आज मस्त झाडांचे दिसतंय. ठीक आहे पप्पा. असं काय मी पाहिलेत पप्पा. या म्हणा काय म्हणजे उत्कर्षला आवडते ती नाही आणली. मी किती लाईटची बचत करते आणि तुम्ही लोक खुशाल हे करताय. आज मी पाहिलं उत्कर्षची रिॲक्शन पाहूया. अजून बघ ना. अजून अजून भाकरी आहेत, दोडक्याची भाजी. अजून त्यात काय तुला सरप्राईज? शिरा. आवडेल तुला? आणि तुला माहिती मी स्टडी केला पण एकच होता. आधी आता ती ऍक्टिव्हिटीचं सामान विसरलीच होती. एसएसटीचं होती का आज? हा, व्हाईट पेपर, फ्लॅग. मग रे आता पेपर होती बनवलंस ना. म्हणजे नोटबुकचा पेपर दिला दुसरा. आता इथून पुढे लक्षात ठेवत जात. ऍक्टिव्हिटी टेस्ट वगैरे सगळं चालू झालंय. ती ॲप चेक करत जावं लागेल आता वरची वर आपली स्कूलची. त्याच्यावर सगळं डिटेल येतं ना. कसला? स्विमिंगचं नको पण ते आज आठवण कर संध्याकाळी. हा भरते. मला फुटबॉल घ्यायचे. चेस कॅरम चेस घे. नाही आहे अरे चेस कॅरम फुटबॉल आणि बास्केटबॉल आहे. चेस घे आणि अजून काही घे. नको कॅरम नको, चेस घे. कुठे तुला घरी खेळायला होते? चेस घे. चेस मध्ये छान आहेस तू. आणि स्पोर्ट्स मध्ये तुला जे आवडतं ते घे. काय? नाही फुटबॉल आहे ना. व्हॉलीबॉल. फुटबॉल हवं तर फुटबॉल घे. हा दोन्ही. आता मला तर फॉर्म पाहावा लागेल. फॉर्म हां आणि ते अल्मनेकचं टिअर पेज केलं. दिलं ना? जमा केलं. ओके. बाकी कसा गेला दिवस? हो माहिती मला. कसं वाटलं? घरी असल्यासारखं वाटलं का? मग अशीच घ्यावं लूज त्याला. हा हो. गरम होते आज. रोजच गरम होते म्हणा तसं. बाकी कसा गेला दिवस मग? स्टेडियम मध्ये फुटबॉल खेळलो. मी स्ट्रायकर होतो. स्ट्रायकर म्हणजे मी काय केलं, त्याच्यात एक मुलगा गोलकडे नेत होता. बॉल मी सीधा तिकडे मारला. तिकडे म्हणजे डायरेक्ट मुलांच्या डोक्यावरून गेला आणि एका मुलाच्या हेडला लागलं. हेडशॉट म्हणजे टच झालं. म्हणजे आणि त्या मुलाने हेड केला. हेड पण करतात ना असे टच झाल्यावरती. हात नाही करू शकत. हातने केलं तर फाऊल होतो. चल फ्रेश हो आणि चल. त्याने मारलं. मी बोललो कशाला मी त्याला चान्स दिला असेल हेड मारण्यासाठी. कारण की तो वरून डायरेक्ट याच्याकडे जात होता. डायरेक्ट ही कोणती पद्धत दार लावायची? हात सांभाळा. कशी स्पीड मध्ये करतात पप्पा? त्याच्यापेक्षा जास्त स्पीड मध्ये लाकूड असतं.
किती रदळ्यासारखं काम आहे ग बाई. हळू, खूप मोठा मोठा नाही झाला असं वाटत. कसं नका करू इथे. मी ते ठेवणारच नाही ना. मी काय करू नाही करणार. मी तिथून पुढचंच ठेवेन जेवढं ठेवायचं. नाजूक पण असं सगळं केलं आणि कोथिंबीर मला कापायला नाही दिली. हे सगळं श्रेय घेणार तू. कोथिंबीर कापण्याची पद्धत आहे. ओली केली, ओली म्हणजे तुम्ही त्याच्यात माती किती असते आणि हे घ्यायची काही गरजच नव्हती देशी. तसं जमिनीवरच होतं. पप्पा जेवण बनवलेलं आहे, एवढं नको बनवू. नको, खूप झालं. लिंबू नाही हा. अरे शिट. हो बनवलंच. हा कैरी हे कर. येते ते पप्पा. बनवणी कोणी असली तरी सुद्धा हे बघ माझं इथं बसणार. तुकडे हे काय मम्मा? शिरा शिरा मला मम्माला तिथे गेले ना खुर्ची तिकडून ही तिथे लाव आणि तुला खुर्ची आण दुसरी उडी. आई अगं तुम्ही इथे बस. तुम्ही इथे बसा. मी कढी घ्यायला काहीतरी आण. मी इथे बसतो. पप्पा मला दोडक्याची भाजी नको. अरे एक नंबर झाली. तिथे नाही इथे. तिथं काय घेणार आहे? कढी. सॉरी. शिरा तुम्ही दोघीच घ्या, मी खाल्लं सकाळी. सकाळचं आहे. नाश्ता केला. इथे इथे तू घे तू. मला एवढं नको आहे. मला टाक थोडंसं. लय मस्त झालेलं. मम्मा म्हणजे मी कढी गुड्डे बिस्किट आहे. मोठा असेल ना डब्बा. मम्मा गुड्डे पहिला बिस्किट घ्यायचं कढी त्या बाउलमध्ये म्हणजे या काय लोगी मग ते काचेचं बाउल दे द्यायचं. बच्चा. चपाती उत्कर्ष एक साईडला कर अशी. चपाती नाही मम्मा ती भाकरी आहे. वळतो दा. हियर प्लीज. बस बस. मी याच्यावरती जास्त काम आणलेले चल कारण लागेल ती नाही याच्यातून घ्या. हा तिकडे ठेव. हे ठेव. उत्कर्ष साईडला ठेव. अजून कढी घ्या ना. कढी इथे टाक. कढी तर सगळ्यात महत्वाची आहे. ते भातासोबत त्यासाठी मोठी पळी दिली. तुला कढी कुठे देऊ? इथे टाक. बस. कढीला मस्त लागली. उत्कर्ष टाक प्रॉपर बनवलेलं. उत्कर्ष ना कुठे गेला उत्कर्ष? आज उत्कर्षची हाऊस फिटली वर जेवायची. नाही तर तो म्हणत असतो टेबल हा फक्त अभ्यासासाठीच आहे. कढी किती झाली?
हा म्हणून शिरा पहिल्यासारखं हा ताट इतकं फुल भरले. हे घे ना. हा पहिलाच करा, माझी गोळी खायची आहे ना अजून मला. शिरायला मस्त झालं म्हणून तो मला. तरी त्यांनी बोलल्या की गर्ल्स विल प्ले का तर की मुलींना जास्त. जसे आम्ही परके. तुम्ही परके आम्हाला किती वाईट वाटलं. आपण पूर्ण पिरियड नाही खेळू दिलं सगळ्या मुलांना. बघ हा असं राग आलेला. मग तुम्ही परके ना. काही मुली तर आम्हाला करत होते. असं केस दूर घाडावं असं वाटलं. इतके चिडवत होत्या. तू मग जास्त मला पिढी खेळायला नाही भेटलं. बघ सारखे पुरी होय. इतकं पॅम्पर करतात टीचर मुलींना. मग काय मुलांना मुलांना एक पण सर टीचर नाही आमच्या क्लासमध्ये. सर हा जेंट्स. हा मग ते शरद सर एक आहेत ते असे नाही आहेत. ड्रॉइंग टीचर आहेत ना. हा त्यांचं काय नाही. आता मुलींचं कसं झालं बाबा सारं त्याच्यामुळे. का क्यू आम्हाला ते चिडवतात बुली करतात. बुली हे चुकीचं आहे. बरोबर आहे का. मग ते आणि त्यांना काय खेळवलं सांगू का की तुम्ही फुटबॉल खेळा. फुटबॉल खेळा. पण आम्ही चांगलंच वागलो होतो. आपण कुठे मस्ती केली होती. जाऊ दे एक दिवस नाही खेळलं तर काय होतं. चांगलं वागून दाखवायचं दुसऱ्या दिवशी आपोआप चान्स भेटतो. ते नाही मॅमला माहित होतं सगळं सत्य तरी बोलले ते बॉईज विल नॉट प्ले अँड गर्ल्स विल प्ले. मग उद्या गर्ल्स नाही देणार खेळायला तुम्हाला देतील. असं कसं काय होऊ शकतं. उद्या बोलतील की गर्ल्सला तुम्हाला काल चान्स दिला होता ना मी, आज तुम्ही खेळायचं नाही मुलांना खेळायला. असं नाही दोघांना खेळवतात. आज काय झालं असं. हो दे काय करतोय. फक्त एक पेज. आता काय उत्कर्ष स्पीड वाढतोय की आहे नाही. आता पुश 5 वर्ष झाले. काय 5 वर्ष 5 वर्ष झाले असं बोललो मी. 5 वर्ष झाले. मला वाटलं 5 वर्ष झालेत. कशाला लिहितोय. तर इथे संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं होतं. त्यासाठी माझी तयारी चालली आहे. उत्कर्ष रेडी होऊन बसला होता माझी वाट पाहत. सायकल घेऊनही आला होता बाहेरून आणि मला म्हणत होता पटकन आवर. तर मला माहीत नाही का मला घाई करत होता आवरण्यासाठी. आणि मला बोलत होता मम्मा कानात तुझ्या काहीच नाही आहे, तू कानात घाल, तुझ्याकडे आहेत ना चांदीची कानातली. तर मी म्हटलं चला मग घालूया आपण. तर मी घेतली ती चांदीची कानातली पण काही केलं नाही. माझ्या कानातच जात नव्हती. एका कानामध्ये गेली पण दुसऱ्या कानात जातच नव्हती. तर तो म्हटला थांब मम्मा मी घालून देतो तुला, मदत करतो. खूप वेळा मी ट्राय केलं पण काही केल्याने ते काही कानातलं गेलंच नाही. तर मी इथे वैतागली शेवटी की का जात नाही आहे ते. आणि मी शक्यतो कानात घालत नाही काही, त्याच्यामुळे कदाचित ते आता कानात बसतच नाही आहे. कारण की जबरदस्ती मी ज्यावेळेस घालते त्यावेळेस जखम होते आणि नंतर मग ते काढून ठेवल्याच्यानंतर ती जखम बरी होऊन जाते. पण त्याचबरोबर कानातल्याचं होल पण असं म्हणजे छोटं झालं आहे खूप. तर शेवटी उत्कर्षकडूनही गेलं नाही ते. मीच ट्राय केलं पण शेवटी खरंच वैतागले मी. आणि नंतर मग ते दुसरं होतं ते पण काढून ठेवलं आणि म्हटलं आता बस मला नाही घालायचं कानातलं. आणि इथे मी माझी कानातले ठेवून दिले आणि तयार झाली. म्हटलं चला आता जाऊया. कशी वाटते. आता मम्मी मला विचारत होती की आता फ्रायडे क्लबचं आम्हाला तर 4th मध्ये आहे. तर मग कोणतं घ्यायचं. त्याच्यात चेस, कॅरम आणि स्विमिंग, फुटबॉल हे 4 होते आणि बास्केटबॉल पण होतं. तर नाही आहे आहे होतं म्हणजे आहे
तर मग मम्मी विचारते की विचारत होती की कोणतं घ्यायचं, कारण की मला स्विमिंग नाही पाहिजे, स्विमिंग नको, बास्केटबॉल. उत्कर्षच्या बाबांनी आणलेली होती, ते पाहू शकता. स्वतःच कांदा कापला, परत हे टोमॅटो, अजून काय काय टाकलं सांग बरं. कोथिंबीर, कैरी, कांदा, कैरी, कोथिंबीर, टोमॅटो, एक पूर्ण टोमॅटो. पण तू सुरीला हात लावत नको, जो पप्पांनी व्हिडिओ पाहिली तर मला ओरडतील. आता ही व्हिडिओ पाहणार ना ते पाहू शकतो किती सुंदर बनवली. नको मला चम्मच, राहू दे. नको. मिरची पण टाकली म्हणजे सेम पप्पांसारखी. बापरे, थँक्यू उत्कर्ष, आवडते. चल तू पण खा. खरंच खूपच छान बनवली आहेस रे. रायता पण त्याचाच होता. कैरी स्पेशल भेळ आणि कैरी स्पेशल मस्त रायता. बनवलंय बस. बर्थडे ना तुझा. ओ, बर्थडे स्पेशल गिफ्ट आहे का हे? थँक्यू. तुझा आवडता. आणि माझा दररोज करत जाईल. हो, दररोज करत जाईल. आणि आता माझा बर्थडे माझ्याच लक्षात नव्हता. काल 17 होती तर माझ्या लक्षात होतं थोडंसं, पण आज तर बिलकुलच राहिलं नाही, रात्री पण राहिलं नाही. सकाळी मी उत्कर्षच्या बाबांच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन पाहिलं ते फेसबुकला, तेव्हा मला कळलं की माझा बर्थडे. आणि मी पण तुला करून देईन. आणि उत्कर्षला पण माहीत नव्हतं, त्याच्या बाबांना माहीत नव्हतं. मग दोघांनी मला मस्तपैकी विश केलं आणि उत्कर्षने पण त्याला बनवलंय. आणि मस्त खा आणि सगळीकडे सांडू नकोस. थँक्यू. तू पण पहिले टेस्ट कर. करते हा. मस्त. कैरी थोडीशी बाय मिस्टेकली कमी झाली. मस्त, खूप छान. चल मस्त एन्जॉय करूया. तुम्ही पण या भेळ खाण्यासाठी. खूप छान बनवली.